हॅलो. नक्कीच मित्रांनो, थोडा लाईटीचा प्रॉब्लेम होतो आहे. कारण आताही लाईट आली होती पण मला आठवण नव्हती. चला स्कोरर या. चला 2 चेंडूंचा खेळ संपलाय. टोटल धावपट्टीवरती धाब्यांचा विचार जर आपण केला तर नक्कीच वडवली टीमच्या धावफलकावरती धाबा आल्यात 8 रन. बॅक टू बॅक 2 चौकार, अतिशय चांगलं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का हे नक्कीच आपण पाहतोय. सागर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. इथे सन्मानपूर्वक चेंडूला ऑन साईडला खेळलाय. सिलिमिड ऑफ क्षेत्रामध्ये बॉल आहे, डायरेक्ट हिट झाला. परंतु काही वेगळंच प्रतित्व आणि वेगळंच अर्थित्व नक्कीच आपण जाणलं. दरम्यान बघता बघता डायरेक्ट हिट झाले होते, परंतु पंचांचं लक्ष एक अतिशय अतिशय चांगल्या रीतीपूर्वक असा हे नक्कीच आपण पाहतोय. अर्थात हॅलो पंच, एक मिनटं चला, दोन्ही 12वे या इकडे. तुम्ही बघा काय आहे, कारण इथून काही वेगळंच अर्थित्व दिसतोय आम्हाला. पण तुमच्या 12व्यानं बघितणं ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण क्रिकेट आहे. पंच विकेट आहे. खेळाडू धाव धावचीत बाद झाला आणि कुठेतरी चांगलं डायरेक्ट हिट करलं हे मात्र इम्पॉर्टंट ठरलं आहे तुमचं. आणि पहिला खेळाडू मात्र बाद झाला. या कदाचित आपण पाहिलं तर वडवली टीम संघाचा प्रथमतः खेळाडू मैदान सोडून बाहेर आला, ज्याचं नाव आहे श्री. पहिला चांगला विकेटचा दर्जा आपण पाहिला, कारण असं वाटलं होतं की 2 धाबा सहजरित्या पूर्ण होतील, परंतु यस डेफिनेटली आपण पाहतोया नेक्स्ट बॅट्समन बडवली टीम संघाचा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उतरला आहे, ज्याचं नाव आहे अनिल. परंतु या अनिलला आणि एका बाजूला दीपक या खेळाडूला अतिशय आक्रमण करावं लागेल, कारण समोरची टीम एक मजबूत स्थितीपूर्वक टीम म्हटले जाणारी टीम आहे. धामणवाडी टीम म्हटलं तर शांत बसणारे खेळाडू नाही आहेत. फुलटॉस बॉल, हिटिंग बॉल, परंतु यावेळेस मात्र चेंडूला दिशा दाखवली. कार्पेटच्या आधारावरती चेंडू ऑन साईडला खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु त्याच बॉलवरती आपण बघितलं तर 2 धावा डेफिनेटली कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि ते क्रिकेटचं एक अतिशय सौंदर्य भरफटका आपण बघितला त्या चेंडूवरती मिळाल्या 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मदतीपूर्वक टोटल 10 रन इथे वडवली टीम संघाच्या पाहायला मिळत आहे. मॅनेटी पॉवरचं पहिलं सर्कल म्हणते तर सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू स्थितीपूर्वक उभे केले जातात, परंतु यावेळेस मात्र मॅनेटी पॉवरचा मोठा सर्कल म्हणजे बाउंड्री लाईन एक आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक मिड विकेट क्षेत्रामध्ये असे 2 खेळाडू उभे केलेत धामणवाडी टीमनं. रिव्हर्स स्लिपचा फटका, अर्थातच लगी तो घात परंतु ना लगी तो बरबाद असं म्हणतात ना. लागला तर आपला आणि हुकला तर त्यांचा, असा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये बॅट्समन मात्र फंबेल झाला आणि कुठेतरी डॉट बॉल आला. पॉवर प्लेची पहिली ओव्हर नक्कीच सागर या खेळाडूच्या हातामध्ये दिली. असं म्हणतात ना की सागराचं पाणी कधी आटणार नाही, समुद्राची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म दिलेत ना तरी आम्ही क्रिकेटची आठवण कधीही सोडणार नाही आहे, कारण आम्ही क्रिकेट खेळाडू आहोत. डेफिनेटली ऑफिल जोरात आहे, परंतु ऑफिल मात्र फेटाळली. पंचांचा इशारा आलाय षटक संपण्याचा आणि षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये डब्बल वडवली टीम संघांचा स्कोर झालाय 10 धाबा, 1 विकेट लॉस.
वेल आपल्याकडे खूप इम्पॉर्टंट आहे. आधीमध्ये नक्कीच चांगली चांगली धून आपल्यास पाहायला मिळत आहे. दरम्यान कुठेतरी प्रेशर होतं गोलंदाजावरती, परंतु प्रेशर आलं बॅट्समनवरती. एक गडी बाद झाला वडबली टीम संघाचा. त्यानंतरचा आलेला प्रयत्न, त्यानंतरचा आलेला प्रभास दीपक आणि एका बाजूला नक्कीच आपण पाहतोय अनिल गोलंदाज. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला सागरनं एक गडी बाद केला, परंतु 10 धावसंख्या खर्च केल्यात. मग तो नेक्स्ट बॉलर वैयक्तिक पहिली तर संघाची दुसरी गोलंदाजी ज्याच्या हातामध्ये हाताळण्यासाठी दिली आहे. दामनवाडी संघाचा हा पप्पे आला आहे गोलंदाजी ट्रॅकवरती, परंतु जशी सागरनं गोलंदाजी केली तशीच या पप्प्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण घातकमय फलंदाज समोर आपण बघितलं तर अनिल स्ट्रायक एंडला उभा नक्कीच आहे वडबली टीम संघाचा, परंतु या अनिलला काहीतरी वेगळंच प्रतिचित्र दाखवावं लागणार आहे. इथे तुम्हाला स्कोर असावा लागणार आहे, कारण मैदानाचं वैशिष्ट्य आहे की नक्कीच प्रत्येक संघ इच्छुक असतात की खरवई गावाची स्पर्धा कधी येणार आणि खरवई वाडीची स्पर्धा कधी येणार आणि त्या स्पर्धेमध्ये कधी आम्ही धुमाकूळ घालणार हे नक्कीच आपण पाहतो आहे. दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेट. या गुडलँड स्पॉटिंगचा बॉल ज्या वेळेला पिचवरती पडला, विकेटवरती पडला, त्यानंतरची घेतलेली उंची या चेंडूनं इज नॉट बॉल आणि अतिशय चांगला रीतीपूर्वक चेंडू फेकला गोलंदाज पप्यानं. परंतु यावेळेस फलंदाज अनिलसारख्या खेळाडूला आखडवून आणि जखडवून ठेवलं आहे मैदानाच्या आतमध्ये. तोचा ग्रामीण टेनिस क्रिकेट असं म्हणतात ना की क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध या क्रिकेटच्या पटल्यावरती नक्कीच आपण पाहतो आहे. यावेळेस चेंडूला उंची उडवलाय, परंतु इथे काय होईल, उंचीचा फायदा, परंतु यावेळेस मात्र चेंडू अंतिम क्षण आडला जरूर. त्या क्षेत्ररक्षकाची झालेली गलती, चुकी, परंतु तीच चुकी दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं भरून काढली. अशा रीतीपूर्वकाने या बॉलवरती मिळत आहे 2 धाबा. चांगले रनिंग अँड बिटवीन द विकेट 2 धाब्याच्या मदतीपूर्वक वडवली टीम संघ नक्कीच पुढे सरला जातोय. डबल 12 या धाब्यांवरती हे नक्कीच आपण पाहतो आहे. यस ऑफ स्टम्पचा बॉलला बॅट आणि चेंडूमध्ये कॉम्बिनेशन जुळला, परंतु सरळ कार्पेटच्या आधारावरती लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केला. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षक जयेशनं चेंडू अडवला, उचलला, फेकला. तत्पूर्वी आपण बघितलं तर अवघ्या या बॉलवरती मिळत आहे पुन्हा एकदा 2 धाबा. त्याच दिशेला बॉल, तशाच प्रकारे बॉल, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा 2 धाबा खर्च केल्यात गोलंदाजानं. टोटल 14 रन इथे स्कोरवरती नक्कीच वडवली टीम संघाचा लागला आहे. यावेळेस मात्र उचली घेतली, हवेत बॉल आहे क्षेत्ररक्षक, परंतु इथे काय घडते, काय बिघडते. अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं, एका हातानं मात्र उंची आणि उंचीचा फायदा हे नक्कीच मिळालं क्षेत्ररक्षकाला. क्या बात आहे, उडी मारून डायरेक्ट झेल आपल्या हातामध्ये, एका हातामध्ये कदाचित पडलं होतं, परंतु कदाचित बॉलवरती आपले मूठ आवळणं हे खूपच गरजेचं होतं, परंतु इथे कदाचित क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीनं या 2 धाबा पुन्हा एकदा मिळत आहेत. डेफिनेटली ऑफ स्टम्पचा बॉल, बॅट आणि चेंडूमध्ये कॉम्बिनेशन काय जुळत नाही आहे. बॅट आणि चेंडू हे संपर्क झालं तर कदाचित आपल्या संघाला 1 किंवा 2 जमत असतात, परंतु इथे डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या साईनं ओव्हर क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टोटल धापलकावरती धाब्यांचा डिपेंडमय खेळ हा नक्कीच जवळपास जाऊन पोहोचला आहे 16 या धाब्यांवरती. कुठेतरी चांगली गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज पप्या या गोलंदाजाची, परंतु अनिल एका बाजूला, दीपक एक गडी बाद झाल्यानंतरचं आलेलं प्रेशर वडवली टीम संघाचं हे नक्कीच आपण पाहतो आहे. यावेळेस प्रहार चढवलाय, चेंडू मात्र काही क्षणभर हवेत, परंतु चेंडू जाणार आहे बन बाबून सीमा पार. उडाई चिमनी लगा चौका, डीजे मास्टर तुमको मिल गया बजाने का मौका. त्यानंतर आपण बघितलं तर 4 येतात अनिलच्या बॅटमधनं. ओव्हर क्रमांक 2 संपला आणि 2 षटकामध्ये डबल 20 रन. पहिल्या गोलंदाजानं 10 संख्या खर्च केल्यात, परंतु याही गोलंदाजानं 10 संख्या खर्च केल्यात. म्हणजे अशा रीतीपूर्वकाने वडवली टीम प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धाब्यांची सरासरी गाठत असताना 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. यावेळेस मात्र कुठेतरी दडपणमय खेळ आहे, प्रेशरमय खेळ आहे, तो खेळ मात्र आपल्या भेटेला नक्की झाला आहे. कारण प्रेशर क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच येत असतं, परंतु यावेळेस मात्र गोलंदाज जर आपण विचार केलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती हे नक्कीच आपल्यास पाहायला मिळत आहे. हरी यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती नक्कीच उतरला.
डबल धाब्यांचा डिपेंडमय खेळ इथे उभारत असताना हे नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा इथे दीपकच्या बॅटमधनं मोठा फटका येईल का, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकानं अतिशय चांगलं काम केलं. दामणवाडी संघाचे क्षेत्ररक्षक अतिशय चांगला प्रयत्न करतात. गावासाठी खेळ करणं हे खूपच इम्पॉर्टंट असतं, परंतु तोच गावासाठी खेळ करत असताना इम्पॉर्टंटच आपल्यास पाहायला मिळत आहे. पण जिथे षटकार तिथे मात्र धाबा वाचल्या जातात आणि अशा रीतीपूर्वकाने एकच धाबाली एका धाब्याच्या मदतीपूर्वक वडवली टीम संघ जाऊन पोहोचला. 21 अर्थात 21 रन इथे उभारल्यात. एक गडी मात्र बाद झाला, परंतु पुन्हा एकदा फलंदाज स्ट्राईक एंडला नक्कीच आपण अनिलला पाहतोय. यावेळेस अनिलच्या बॅटमधनं कार्पेटच्या आधारावरती चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केला. इथं मिस फिल्डिंग पा एकानं सोडला, दुसऱ्यानं पकडला. त्यानंतर या चेंडूवरती मिळाल्या 2 धाबा. 2 धाबेच्या मदतीपूर्वक टोटल संघाचा धावता फलक वडवली टीम जाऊन पोहोचलाय डबल 23 या धाब्यांवरती. 23 रन्स बट 1 विकेट इज लॉस असं म्हणतात ना, बट आय थिंक नॉट इम्पॉसिबल इज क्रिकेट. तुम्हाला हा खेळ जर पॉसिबल करायचा असेल त्यासाठी तुमची सकाळी आणि संध्याकाळची जी प्रॅक्टिस असतं ना ती खूपच इम्पॉर्टंट असतं आणि महत्त्वाची असतं. यावेळेस स्टेट ऑफ फटका नक्कीच आपण पाहिलं तर अंतिम क्षणाला चेंडू लॉंग ऑनला आढळला, परंतु इथे बघता बघता आपण पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सहजरित्या 2 पूर्ण झाल्या. दोरीनं प्रत्येक बॉलवरती 2-2 धाबा आता काढल्या जातात, कारण यावेळेस वडवली टीमच्या खेळाडूंना माहिती झालं की आपल्याला स्कोर रचायचा आहे. जेवढा आपण स्कोर जमवणार तितक्यापेक्षा एक धाव अधिक समोरच्या टीमला अर्थात धामणवाडी टीमला काढायचे आहे. यासाठी प्रयत्न नक्कीच दोन्ही टीमकडनं. एका टीमचा प्रयत्न असा आहे की कमीत कमी धाब्यावरती वडवली संघाला रोखायचं, परंतु एका संघाचा प्रयत्न असा आहे की जास्तीत जास्त रनांवरती आपण रणसंख्या घेऊन जायचं. हे प्रतित्व आपण नक्कीच जाणतोय. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू खाली, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक जयश न पकडला जाईल अर्थात संपलाय. मी तर म्हणेन द बॅट्समन अनिल या खेळाडूचा खेळ. बॅक टू द पॅव्हलियन. खेळाडू उतरला, परंतु या खेळाडूला आक्रमण करावा लागणार आहे. बॉडी अतिशय मजबूत स्थितीची दिसतोय, परंतु मजबूत स्थितीचा खेळ करेल का हा बालाराम हे नक्कीच आपण पाहतोय. एका बाजूला वडवली टीम तर दुसऱ्या बाजूला धामणवाडी टीम. या दोन्ही संघांमध्ये आणखीन काहीशा मैदानावरती झुंज झाल्या असतील, परंतु त्या झुंजीमधली झुंज वेगळे आहे. क्रिकेटच्या इतिहासाच्या पानावरती तुमचं नाव प्रसिद्ध करायचं असेल त्यामध्ये तुमचा लो स्कोर असो किंवा हाई स्कोर असो प्रत्येक आयोजनामध्ये समोरच्या त्याला कधीच तुम्ही घाबरू नका. समोरची टीम किती मजबूत असली ना त्या टीमला कधीच घाबरू नका, तर तुम्ही खेळ करू शकणार. परंतु यावेळी चेंडूला ट्रॅव्हल केलं बालारामच्या बॅटमधनं. सरळ आपण पाहिलं तर सिलिमियड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅक केलं, अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम क्षण आपण बघितलं तर एकच धाब येतोय. जास्तीत जास्त आता स्ट्राईक दीपकला दिली जाईल, कारण दीपक एक सेट झालेला खेळाडू आहे. 26 रन 2 विकेट इज लॉस वडवली टीम. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. यावेळेस दीपकच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅव्हल केला. इथे काय घडतोय, काय बिघडतोय, पकडा बॉल आणि बुडवा. कदाचित हिटिंग बॉल डायरेक्ट हिट करणं हे खूपच गरजेचं होतं, परंतु ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा संपलाय. गोलंदाज आपण पाहिलं तर हरी होता. हरीनं मात्र अतिशय चांगला प्रयत्न केला आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, आता तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात फक्त आणि फक्त 7. म्हणजे अशा रीतीनं 27 रन इथे स्कोरवरती नक्कीच उभारला आहे. अर्थात 3 षटकांचा बादली केलं संपला. आता शेवटची ओव्हर बाकी आहे. त्या शेवटच्या ओव्हरमध्ये वडवली टीम संघ काय करेल, किती धाबा रोखणारा, किती धाबा ठोकणारा हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये डीजे मास्टर पाहतोय.
पहा, कदाचित असं म्हणतात की मार्केटमध्ये तुम्हाला आपल्या गावाचं नाव जर क्रिकेटच्या पटलावरती गावाचं नाव तुम्हाला प्रसिद्ध करायचं असेल, तुम्हाला हिट व्हायचं असेल तर चांगला खेळ करा तुम्ही. पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणतात ना की पूर्वीच्या काळामध्ये यूट्यूब नव्हतं म्हणून खेळाडू गाजत नव्हतं. आता यूट्यूब आहे, तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही गाजणार, परंतु गाजण्यासारखा खेळ तुम्ही करा. पहा, आताच आपण एक चर्चेमध्ये व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. महाकुंभ मेल्यामध्ये ती मोनालिसा डोळ्यांवरती हिट झाली. म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये तुम्हाला जर हिट व्हायचं असेल तर नक्कीच चांगला प्रदर्शन, चांगलं कर्तव्य घडवा. जे जे आतापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून हिट झालेत ना, ते तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. एक असाच भंगारवालाही हिट झाला होता, कच्चा बदामवाला, त्याने तो छोटासा मुलगा तो हिट झाला. रेल्वे स्टेशनवरती भीक मागणारी ती रानू मंडल हिट झाली. तुम्ही का नाही? तुम्ही क्रिकेट खेळत आहात, तुम्ही क्रिकेटमध्ये हिट होण्यासाठी फक्त प्रयत्न करत राहावं, 100% तुम्ही होणार. यावेळेस ऑन साईडला बॉल खेळला, बॅक टू द फिल्डर, सर्कलच्या आतमध्ये सिलिमिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केलं आहे. अशा रीतीपूर्वकचा ग्रामीण टेनिस क्रिकेट नक्कीच आपण पाहतो. क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटचा जल्लोष. असं म्हणतात की जिल्हा ठाणा आणि तालुका अंबरनाथ, आणि त्याच अंबरनाथ तालुक्यामध्ये करवई नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये असं म्हणतात की निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं करवई गाव, करवई आदिवासी वाडी आणि आदिवासी समाजातील स्पर्धा नक्कीच आपण पाहतो आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु यावेळेस मात्र काही वेगळंच प्रतित्व. मैदानाच्या आतमध्ये टोटल धाब्यांचा डिपेंडमाय खेळ 28 या धाब्यांवरती नक्कीच थांबण्याच्या स्थितीपूर्वक आपण पाहतो आहे. दरम्यान गोलंदाज योगेश आहे, योगेश प्रयत्न नक्कीच करतो आहे क्रिकेटच्या या ग्राउंडवर. डेफिनेटली यस, पंचांचा इशारा. पंचांच्या भूमिकेत सध्या आपण बघितलं तर बादल आहे. बादल सबारे म्हटलं तर खूप चर्चेमध्ये खेळाडू असतो मित्रांनो. ज्या ज्या वेळेला आदिवासी समाजातील ठाणा आणि रायगड मॅच येतो ना, त्या ठाणामध्ये ओपनिंगसाठी खेळाडू येत असतं. कारण ठाणा आणि रायगड आतापर्यंत 5 मॅचेस झाल्यात. त्या 5 मॅचेसला मलाच कॉमेंट्रीचं आमंत्रण होतं, परंतु यावेळेस मात्र जाऊया. याच मैदानावरती पहिली रायगड ठाणा मॅच झाली मित्रांनो. हेही आपल्याला विसरून चालणार नाही आहे. कारण याच मैदानावरती ज्या वेळेला ठाणा रायगड मॅच झाली आपल्या आदिवासी समाजातली, त्याही वेळेला मीच इथे कॉमेंटेटर होतो. सलग 3रं वर्ष आमचं या ग्राउंडवरती नक्कीच, या गावावरती नक्कीच येतो आहे. परंतु स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमधला खेळ नक्कीच आपण पाहतोय. सध्या आपण एक आदिवासी रायगड प्रीमियर लीग चालू आहे. त्या लीगमध्येही संपूर्ण दिवस कॉमेंट्रीचे मला मिळाले होते. प्रत्येक ठिकाणी आपण 2-2, 3-3 दिवस दिलेत. परंतु यावेळेस चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलं. चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषा बाहेर, दन 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 करीत गेला, बिग हिट, चौकार. बडबली टीम या ओव्हरमधील काहीसा बॉल शिल्लक आहेत, परंतु तेच बॉल खेळण्याकरिता आपण स्ट्राईक एंडला नक्कीच खेळाडू पाहतो आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल हवेत आहे, परंतु इथे चेंडू जाणार आहे. द आउट ऑफ सीमा रेषा पार, सुपर डुपर बिग हिट, 6 40 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये. वडवली टीम संघ तुम्ही 10-10 काढल्यात, परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये त्याच 10 धावा आता तुमच्या गोलंदाजांना रोखायच्या आहेत. रोखणं आणि ठोकणं सध्या स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये खेळ नक्कीच आपण पाहतोय. परंतु आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटेला नक्कीच येणार आहे. दरम्यान आपण टॉससाठी विनंती करतोय. जांभूळ टीम आणि एका बाजूला चिंचवली टीम. चला, 2 कॅप्टन लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये नाही तर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुमचा टॉस केला जाईल आणि टॉस मात्र तुम्हाला अतिशय चांगल्या रीतीपूर्वकाचा पाहायला मिळेल. 40 धाबा खर्च केल्यात धामणवाडी टीम. तुम्हाला 41 धाबा बनवायचे आहेत. 24 बॉल 41 रन इथे रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल वडवली टीमच्या खेळाडूंना. परंतु यावेळेस तुमच्या समोर अतिशय चांगला रीतीपूर्वकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पुढची मॅच चिंचवली अर्थात जोमाचा संघ असेल
आणि एका बाजूला जांभूळ संघ, या दोन संघामध्ये टॉस करण्यासाठी आपण नक्कीच या दोन्ही टीमला आमंत्रित करूया. दादा आपल्याकडे वेळ कमी आहे, आता वेळ 3:11 नक्कीच घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॉल आहे ना. 41 धाबा काढण्यासाठी नक्कीच धामणवाडी टीम आपल्या खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. दरम्यान कुठेतरी चांगला रीतीपूर्वक खेळ क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न म्हणजे क्रिकेट असतं, कारण इथे तुम्ही आज आलेत, रात्री तुम्हाला या मैदानाचा आणि या आयोजनाचा स्वप्न नक्कीच पडला असेल. कारण इथे मी येत होतो कॉमेंट्रीसाठी, मला रात्री स्वप्न पडलं नक्कीच होतं मित्रांनो की आता उद्या आपल्याला कॉमेंट्रीला जायचं आहे, कशा रीतीनं आपली कॉमेंट्री होईल हे जास्तीत जास्त आमच्या मनामध्ये एक लक्ष असं म्हणतात ना की मन भावरतो. आणि त्यावेळेला कशा रीतीनं आमची कॉमेंट्री होईल, कसं काय आयोजन असेल, कसं नियोजन असेल, परंतु इथला आयोजन आणि नियोजन नेहमीप्रमाणे 100% भारीच असतं. कारण आम्ही जवळपास पनवेल तालुक्यावरती इथवरचा प्रवास गाठला आहे आणि इथवरचा प्रवास म्हटलं तर खूप मोठा प्रवास असतं. कारण सलग 3रा वर्ष या खरवई गावामध्ये आम्ही येतोय कॉमेंट्रीसाठी. दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच हरिचंद्र आणि एका बाजूला आपण पाहतोय पप्या. स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये 41 धाबा कशा रीतीपूर्वकाने काढल्या जातील आणि कशा रीतीपूर्वकाने जमवल्या जातील हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला इनिंग ब्रेक झालेली आहे. आपण पुन्हा एकदा विनंती करूया जांभूळ टीम आणि तुमच्या अपोजिट टीम जोमाचा संघ असेल चिंचवली, दादा या टॉससाठी यायचं आहे लगेच. जेणेकरून टॉस उडवला की लगेच तुम्ही पुढच्या तयारीला एक चांगल्या रीतीपूर्वक अशी तुमची तयारी होणार आहे. कारण आता तुमची कसरत दिवसभर जी मेहनत असताना ती एकच कुठल्या तरी संघाला लाभदायक असतं मित्रांनो, क्रिकेट आहे. कारण इथे ज्या वेळेला तुम्ही आलात त्यावेळेला तुमच्या घरच्या मैदानावरती टीम मीटिंग तुमची झाली नक्कीच असेल. त्या टीम मीटिंगमध्ये कदाचित तुम्ही एक शब्द टाकला असेल की आज आपल्याला खरवई वाडीच्या मैदानावरती आपल्याला फायनलमध्ये सुपर स्पेशल संडेमध्ये सुपर 4मध्ये प्रवेश करायचा आहे. हे स्वप्न आणि या स्वप्नांचा खेळ म्हणजे हा क्रिकेट खेळ आहे आणि तो खेळ मात्र आपल्या भेटेला नक्कीच आला आहे. पुढची मॅच तुमच्या आमच्या या आवडीच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. चिंचवली जोमाचा संघ असेल आणि अपोजिट टीम जांभूळ, या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. परंतु जाऊया मॅचमध्ये. प्रथमतः गोलंदाज अनिल बडबली टीम संघाकडनं. परंतु यावेळेस मात्र इथे काही वेगळंच प्रतित्व, इथे काय घडतोय काय बिघडतो, चेंडू सुटलाय परंतु अंतिम क्षणी इथे पाहतोय आपण जीवनाची पराकाष्ठा. परंतु ते हॉलंडर्स आहेत. काय असेल पंच, मागच्या साईडनं इशारा आलाय, हॉलंडर्स आहेत. 3 व्यक्ती बसलेत नाही की काय. पंचांवरती बॅट्समन तू कृती तर दाखव, जर लागला असेल तर सांग. खरं खरं बोलायचं मित्रांनो, लाईव्ह टेलिकास्ट आहे. बॅट्समन जर बॉल लागला असेल तर सांग, तुझी कृती तर दाखव. यस डेफिनेटली पंच. म्हणजे काय दिलाय, व्हाईट पायाला लागलाय का बॉल? तुमचा निर्णय काय आहे पंच? विकेट आहे. ओ माय गॉड. चला आता स्क्रीनवरती आम्ही चेक करतोय, थांबा 1 मिनिट. कारण इथे लाईव्ह टेलिकास्ट आहे. सगळे नका येऊ, 12 वाजतील तेच बघू द्या. तुमचं आयोजक आहेत, आयोजक नेहमीप्रमाणे डिसिजन देतील, जो काय निर्णय आहे तो. पंच स्क्रीनवरती आपण चेक केलंय, स्क्रीनवरती बॉल पाहायला लागलाय. यस डेफिनेटली मी नक्कीच म्हणत असतो खेळाडू तुझी कृती तर दाखव. परंतु पहा कदाचित तुझ्यावरती क्रिकेटचा खेळ
तुमच्या टीमचा खेळ अवलंबून असेल म्हणून कदाचित, कारण आता एक वेगळीच अडथळा निर्माण झाली असते आता स्क्रीन नसती तर. जुना जाणता खेळाडू इथे दादा बसलाय, दादाचं कदाचित नाव मला माहिती नाही आहे. बबन दादा बसलाय वडवली टीमचा. त्यांना बरीच मैदानं गाजवले असतील, त्यावेळेचा खेळ तुम्ही विचारा त्यांना कसा होता. विकेट गेला तरी खेळाडू उभेच राहायचे, म्हणजे त्यामध्ये भांडणं व्हायची. आम्ही बघलाय, आम्ही पण लहान होतो त्या वेळेला बघितलाय. परंतु यावेळेस मात्र यूट्यूब आहे म्हणून चला दोन्ही कर्णधार इथे आलेत. हा जांभूलचा आलाय. चला वडवली सॉरी चिंचवली जोमाचा संघ आहे. चला आपण टॉस बॉक्समध्ये जावायचं, उभे राहायचं आहेत. चला आपण टॉस केला जाईल. मित्र मनीषा शुभातनं इथं टॉस केला जातोय. विष्णुदादा स्मृती चषक नक्कीच आपण पाहतोय. स्वर्गीय सूरज प्रकाश 11 खरबई वाडी, सॉरी किशोर प्रकाश 11 खरबई वाडी आयोजित ही स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं विष्णुदादा स्मृती चषक 20-25 पर्व नक्कीच आहे. जांभूळ टीमनं टॉस जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंग यावेळेस प्रहारचा डबलाय. बॉल हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल. बालारामनं पकडला झेल आणि संपलाय. मिथुन मनीन द बॅट्समन. बॅक दोन गडी, दोन मोठे हादरे मिळालेत. 40 धाबा म्हटलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 10ची सरासरी, 10.35ची सरासरी गाठणं खूपच इम्पॉर्टंट आहे. परंतु वेगळंच प्रतित्व हे नक्कीच आपण पाहतोय. 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगला क्लास. यावेळेस मात्र सफलता मिळवली. चेंडूला ट्रॅव्हल केलं, चेंडू जाईल द आउट ऑफ सीमारेषा बाहेर. वन बाबून चौकार. हा दमदार चौकार आला. पुन्हा एकदा क्रॉसिंग लाईन खेळण्याचा प्रयत्न, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये काही वेगळंच प्रतित्व आपण नक्कीच पाहतोय. डॉट बॉल, पंचांचा इशारा इज गुड, बट आय थिंक व्हेरी गुड इज क्रिकेट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये हा खेळ नक्कीच आपण पाहतोय. अनिल गोलंदाज पॉवरपेची पहिली ओव्हर नक्कीच घेऊन आला, परंतु पप्या आणि काशीनाथ या खेळाडूला बाद केलाय. यावेळेस मात्र चेंडूला पॉईंट गल्ली क्षेत्रामध्ये नक्कीच भिरकावला. चेंडू जाईल 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 बाउंड्री लाईन बाहेर. धन 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 करीत गेला कार्पेटच्या सायानं, जमिनीच्या सायानं. एक बिग हिट. यस, कुठेतरी प्रेशर नक्कीच होतं. टोटल धापलकावरती धाब्यांचा डिपेंडमय खेळ जाऊन पोहोचलाय तब्बल 8 या धाब्यांवरती. यावेळेस पुन्हा एकदा हिटिंग बॉल आहे, पण तो अतिशय चांगला अडवण्याचा प्रयत्न. अडवल्यानंतर आपण पाहिलं तर कोशिश ही खूप इम्पॉर्टंट आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय टोटल स्कोर इथे उभारला गेला आहे 9 या धाब्यांवरती. 6 बॉल संपलेत आणि इथे आपण स्कोर पाहिलं तर धावपट्टीवरती धाब्यांचा डिपेंडमय खोल 9 या धाब्यांवरती नक्कीच पोहोचला आहे. आता येणाऱ्या 18 बॉल 32 धाब्यांची गरज असणाऱ्या टीम मित्र म्हणेनं दामनवाडी संघाला. प्रेशर क्रिकेटमध्ये नक्कीच पहा, अतिशय चांगल्या पद्धतीपूर्वक आज दिवसभर तुम्हाला घाम गाळावा लागणार आहे. पण यावेळेस मात्र दोन खेळाडूंची जोडी स्थितीपूर्वक खेळ कशा रीतीपूर्वकाने जमेल, कारण येणारे 18 बॉल 32 धाबा रोखायचे आहेत, येणारे 18 बॉल 32 धाबा ठोकायचे आहेत. परंतु यावेळेस मात्र कशा रीतीपूर्वक हा ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळला जाणार आहे. अतिशय आत्मविश्वास टाकून प्रत्येक गावाचं नाव आणि गावाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळाडू उतरत असतं आणि हेच आपण पाहतो.
दीपक यावेळेस गोलंदाजी मार्कवरती नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा कदाचित स्लिप करण्याचा प्रयत्न, कुठेतरी दिशा दाखवण्याचा प्रयत्न मित्रमणीनं जयेशचा होता, पण इथे मात्र जयेशच्या बॅटमधनं सलग 2 चौकार आले आहेत. अशा रीतीपूर्वक एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं टोटल संघ जाऊन पोचला या 10 या आकड्यावर. म्हणजे अजूनही तुम्हाला कसरत करावी लागेल, मेहनत करावी लागेल ती 31 धाब्यांची, हे नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस चेंडूला स्टेट ऑफ खेळला, परंतु इथे थोडंसं फंबेलिंग, चेंडू मात्र आडला आणि यस डेफिनेटली फेकी खराब. डायरेक्ट हिट करणं खूपच गरजेचं होतं, परंतु या बॉलवरती मिळालेल्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं टोटल संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 12 या धाब्यांवर. कुठेतरी आता प्रयत्न नक्कीच थांबावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, हे नक्कीच आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहतोय. बघता बघता या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ अतिरिक्तता संपलाय आणि 2 बॉलवरती दीपकनं जवळपास 3 रन संख्या खर्च केल्यात, परंतु यावेळेस बऱ्याच उशिरानंतर हरिराम सध्या स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला खेळाडू नक्कीच आहे, परंतु आणखीन फंबेलिंग नक्कीच पाहतोय. जसं तसं डॉट चेंडू तुम्ही दामनवाडी खेळणार तसं तुम्हाला अडथळा निर्माण होणार आहेत, परंतु चांगलं बॅटिंगगिरी करणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असेल. चांगले क्षेत्रशिकी दाखवणं वडवली टीम तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असेल. लो फुल टच बॉल, क्रिकेटचा खराब बॉल आणि त्याच बॉलवरती आलेला दमदार बिग हिट षटकार. क्रिकेटचा खराब बॉल म्हणजे फुलटसचा बॉल. फुल बॉल असताना त्याच्यावरती षटकार चौकार येत असतात. इथे आपण तसंच काही दृश्य पाहिलं. 18 धाबा कंप्लीट नक्कीच झाल्यात, म्हणजे अजूनही तुम्हाला जवळपास 23 रन काढावे लागणार आहेत येणाऱ्या 14 बॉलमध्ये. पहा 14 बॉल 23 रन इथे रोखल्या जातील का, हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यस डेफिनेटली चेंडूला ट्रॅव्हल केलं मित्रमणीनं, शॉट लॉंग ऑफ. इथे फॉर्मबेलिंग, इथे चांगली क्षेत्रशिकी दाखवणं तुम्हाला खूप गरजेचं होतं, परंतु यावेळेस मात्र काही वेगळंच प्रतित्व मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. थोडीशी फंबेलिंग आणि 2 पायांच्या मधून चेंडू सुटला आणि त्याच बॉलवरती मिळाले आहेत त्या मात्र 3 धाबा. 3 धाब्याच्या मदतीपूर्वक टोटल संघ जाऊन पोहोचला 21 या धाब्यांवरती, परंतु अजूनही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. 20 धाब्यांची अजूनही गरज असणार आहे. डेफिनेटली बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाही. या पंचांचा इशारा 2 षटकांच्या समाप्तीमध्ये टोटल धापलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहे. 21 रन इथे नक्की झाले आहेत, परंतु येणाऱ्या 12 चेंडू विजयासाठी 20 रन आता नक्कीच कंप्लीट करावं लागणार आहेत टीम दामनवाडी संघाच्या खेळाडूंना. आहे क्षेत्ररक्षण रोटेट करायचं आहे पंच. चला अजून सामने आपले भरपूर पेंडिंग आहेत. जास्त टीम मीटिंग तुम्ही घेऊन देऊ नका, कारण मॅचेस आपल्या लेट चालू झाल्यात आणि यामध्ये अजून जर आपण बेल दिला, कारण 3:30 वाजलेत, येणे करून अजून आपला पहिल्या इनिंगचा शेवटचा सामना पेंडिंग आहे. त्यानंतर अजून आपले बरेचसे सामने होतील, परंतु जाऊया आजच्या दिवसामध्ये 8 संघांना दिलेलं महत्त्व आणि अतिशय चांगल्या रीतीनं खेळ करण्याचा प्रयत्न इथे नक्कीच आपण पाहतोय. फलंदाज यावेळेस मात्र स्टॅक एंडला उभा आहे, ज्याच्या बॅटमधनं एक मोठा बेगीट षटकार नक्की झाला आहे, तोच हरिराम. यावेळेस मात्र स्टॅक एंडला उभा, परंतु अनिल गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला स्लिप केला अर्थातच थर्डमॅनच्या दिशेनं, परंतु यावेळेस मात्र
यस, डेफिनेटली इथे वेगळंच प्रतित्व हे नक्कीच आपण जाणून घेतो आहे. डायरेक्ट कोशिश करणं, धावचीत होण्याची संधी, पंचांवरती दिलेला दबाव आणि यावेळेस मात्र पंचांचा इशारा येणं एक अतिशय महत्त्वाचं आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होईल. ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो त्या प्रकारे हा क्रिकेटचा खेळ बदलवणारा खेळ आहे, रंग बदलवणारा खेळ आहे, तोच म्हणजे हा क्रिकेट. आणि नक्कीच या क्रिकेटच्या पटलावर हे अतिशय वेगळंच दृश्यमय पाहायला मिळते. दरम्यान कुठेतरी चांगला बॅटल दाखवण्याचा प्रयत्न, कोशिश तर अतिशय महत्त्वपूर्वक होती आणि तीच महत्त्वाची कोशिश मात्र मैदानाच्या आतमध्ये. यस, डेफिनेटली 2 धाबा कंप्लीट आणि या 2 धाबेच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे सरलाय. तब्बल 23 या धाब्यांवरती उभारलाय, पण तो अजूनही विचार केला तर 18 धाब्यांची गरज आहे. 11 बॉल 18 धाबा हे समीकरण स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण अनिलला पाहतो आहे. यावेळेस प्रहार चढवला आहे, परंतु नो मॅन्स लाईन बॉल. चेंडू जातो आहे द आउट ऑफ सीमा पार. A1 क्वालिटीचा आला आहे द ब्रँडेड षटकार. म्हणजे अजूनही विचार केला तर 10 बॉल 12 रनांची आवश्यकता आहे. अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर हे नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅव्हल केलं आहे सरळ मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र रीतीपूर्वक पूर्ण झाली आहे आणि एका धाब्याच्या मदतीने 30 रन्स कंप्लीट. 30 धाबा झाल्यात, अजूनही 11 धाबा काढाव्या लागतील येणाऱ्या 9 बॉलमध्ये. परंतु प्रत्येक आता बॉल कशा रीतीपूर्वकाने वडवली टीम डॉट जाईल याच्यावरती जास्त तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. परंतु यावेळेस मात्र 11 धाबा कशा रीतीपूर्वकाने धामणबाडी टीम येतील याच्यावरती तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. क्रॉसिंग लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जयश फंबेल झाला. इथे कमबॅक केलं अनिल या गोलंदाजानं, कारण आता तुमच्याकडे कमबॅकिंगच राहिली, कारण कमबॅक करणं खूपच गरजेचं असणार आहे आणि तीच कमबॅकिंग गोलंदाजी करावा लागेल. 8 बॉल 11 रन आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलं आहे हे नक्कीच आपण पाहतो. स्थितीपूर्वकाचा खेळ हा ग्रामीण टेनिस क्रिकेट. यस, डेफिनेटली ऑफ स्टॉम्पचा बॉल आहे, पण यावेळेस मात्र पुन्हा एकदा अनिलनं कमबॅक केलं आहे, कारण मॅच दोन्ही संघ सोडत नाही आहे. शेवटच्या बॉलपर्यंत आम्ही लढत राहू, कारण यामध्ये हार आणि जीत या शब्दाच्या मध्ये एक अजून शब्द असतं आणि त्या शब्दाचं नाव म्हणजे टेन्शन. हारल्यावर टेन्शन येत असतं आणि जिंकल्यावर पुढची मॅच कशी जिंकायची हा टेन्शन येत असतं. इथे फुलटॉस बॉल ट्रॅव्हल केलाय, फिल्डर आहे, परंतु इथे बॅट्समननं पकडलाय झेल, परंतु संपलाय जयेश या खेळाडूचा खेळ. अकरा धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 11 रन, प्रत्येक बॉलला 2 धाबा जमवल्या जातील का हे नक्कीच आपण पाहतोय. शंकर यावेळेस शेखर यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती नक्कीच आपण पाहतोय.
5 जुना जाणता गोलंदाज आपल्याला दिसतोय, परंतु तीच जुनी जाणती गोलंदाजी इथे मात्र करावी लागणार आहे. कारण 6 चेंडू 11 रन तुम्हाला रोखायचे आहेत. परंतु यावेळेस मात्र 30 रन्स 30 धाबा इथे कंप्लीट होत असताना नक्कीच आपण पाहतोय. चला चिंचवली टीम आणि जांभूळ टीम, तुम्ही पुढचे मॅच तयारीला लागायचं आहे. क्रॉसिंग लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु इथे काय घडतोय, चेंडू जाणार आहे द वन बांबून सीमारेषा पलीकडे. हा दमदार चौकार नक्की झाला आहे. कमबॅक केली आहे द बॅट्समननं. यस, डेफिनेटली इथे मात्र कमबॅक केली आहे. आता मात्र जवळपास आपण विचार केलं तर अर्थातच 7 रनांची आवश्यकता आहे. टोटल आपण विचार केला तर स्कोर बरोबर 30 धाब्यांचा उच्चांकन या चौकाराच्या साहाय्याने 34 रन इथे आल्यात. पहा इथे सन्मानपूर्वक चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केलं, परंतु इथे कुठेतरी चांगलंच प्रतित्व हे नक्कीच आपण पाहतोय. अजूनही सामना दोन्ही साईडला कमबॅक आहे. येणारे 4 बॉल 6 धाब्यांची गरज क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपण पाहतोय. 35 रन इथे उभारल्या गेलेले आहेत, परंतु अजूनही 6 धाब्यांची गरज तुम्हाला निभावावी लागणार आहे. 4 बॉल 6 रन. एखादा षटकार सामना लगेच संपवू शकतो, परंतु एखादा डॉट बॉल सामना मात्र पुढे नेऊ शकतो. यावेळेस चेंडूला ट्रॅव्हल केलं, नो मॅन्स लाईन, परंतु इथे अंतिम क्षण, क्या बात आहे. अंतिम क्षण चेंडूला मात्र अडवलं, परंतु त्याच बॉलवरती मिळत आहे 2 धावा आणि 2 धाबेच्या मदतीनं टोटल संघ जाऊन पोचला तब्बल 37 या धाब्यांवरती. म्हणजे अजूनही 3 चेंडू 4 रनांची आवश्यकता आहे. दादा तेवढे प्रेक्षक आहेत तिथे. पण 9 चेंडूमध्ये 25 धाब्यांची बहादार खेळी करतोय मित्रमनीनं हरिराम. 3 बॉल 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला अतिशय चांगला रीतीपूर्वकाचा खेळ नक्कीच पाहतोय. कमबॅक केली आणि कमबॅक करणं मात्र हे नक्कीच आपण स्थितीपूर्वक पाहिलं आहे. यस, डेफिनेटली हा झेल मात्र तुमचा इम्पॉर्टंट होता, परंतु असं म्हणतात ना, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु तो क्षेत्ररक्षक अंतिम क्षणाला झेल सोडतोय आणि नक्कीच दामनवाडी टीम या मॅचमध्ये कमबॅक करतोय आणि वर्चस्व घडवतोय. चला पुढची मॅच तुमच्या भेटेला नक्कीच येणार आहे. दोन्ही संघ मात्र अतिशय चांगला रीतीपूर्वकाने खेळ दाखवला, परंतु यावेळेस ज्या बॅट्समननं अतिशय नॉट आऊट खेळी केली आणि टोटल मीटर म्हणेनं 9 चेंडूमध्ये 25 धाब्यांची बहादार खेळी